संसार बाजातून मुक्त तसेच नित्य करणारा नारदाने संकाली भेट झाली. विधान ऐकण्याची गोडी त्याला कशी लागली सांगा. की त्या ठिकाणी संसार भाज्यातून मुक्त झालेल्या संकादिक ऋषीला व्यासाची भेट झाली आणि मुक्त झाली कशी. सुखदेव म्हणे मला त्यांच्या एकनिष्ठ जीवन भक्तिपूर्वक ऐकतात मला सांगितले मी ते तुम्हाला सांगते. सुखदेव म्हणले मला त्याने कथा सांगायला सांगितली मी ती कथा सांगतो जेणेकरून आपण या संसार सागरातून तरून जातो. उदाहरण एखाद्या धन जर चोरीला गेल्यानंतर तसा व्याकुळ झाला दिसतो तसे आपण दिसतात. हो एखाद्याचं धन चोरीला गेलो त्याच्या चेहऱ्यावरला नाराज होतो तसं आपण या संसारात आलो नाराज झालो बरं का. आपल्या साहसी पुरुषाला हे शोभणारे कार्य सांगा. नारद म्हणले मी येथे आलो पृथ्वी पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र संगम रामेश्वर इत्यादी अनेक तीर्थ संचार केला. नारद मुनी म्हणले मी या कलियुगात आलो सगळ्या तीर्थाला गेलो. पुष्कर राज नावाचं तीर्थ आहे तिथे गेलो. प्रयागराजला गेलो काशीला गेलो गोदावरीला गेलो हरिद्वारला गेलो कुरुक्षेत्र रामेश्वरला गेलो सगळ्या ठिकाणी गेलो पण मनाला समाधान झालं नाही असं कोण नारद मुनी सांगू लागले. तीर्थक्षेत्री मी संचार केला पण मनाला शांती प्राप्त झाली नाही तर त्या अधर्माला सहाय करणाऱ्या कलियुगाने सर्व प्रती दुःखी झाली आहे. म्हणून या कलियुगात जास्त पाप आहे पाप करणारे लोक आहे म्हणून मला समाधान झालं नाही. जेथे आता सत्य व तप पवित्र दया दान राहिले नाही तिथं खरं बोलणार नाही इथं तपाचार्य करणारा कोणी नाही इथं दया नाही कोणाच्या ठिकाणी आणि दान देणारा नाही. सगळे आपापल्या पोटाच्या मागे लागलेले पुन्हा सगळ्या कलियुगात खोटं बोलणारे होते. आता कलियुगाच्या पुढे येईल कलियुगाचे काय नियम आहेत. लोक ह्या कलियुगात आळशी राहतील मंद बुद्धी राहतील बुद्धी कमी राहील भाग्यहीन राहतील उपद्रव झालेले आहेत. संत दांभिक आहेत घरघर स्त्रिया सत्ता चालते घराघरात बायाची सत्ता चालणार. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे पा सासऱ्याचे लोक सल्ला देते. लोक धनलोभाने कन्या विक्री करू लागते. लोक या कलियुगात पैसे घेऊन मुली किती आज पहा ना हाय का तुमची मुलगी आहे आम्ही 2 लाख देतो द्या ना आमच्या पोराला एक जीप घेऊन येतो 2 लाख देतो. कलियुगात धनलोभाने कन्या विक्री करू लागतील लोक आणि नवरा बायकोत कलह होत आहे. नवरा बायकोत कलियुगात भांडणं होते सतत भांडणं होते. महात्मा पुरुष आश्रम तिथे येणाऱ्या इत्यादीवर परमार्थिक अधिकार आहे त्याची दुष्टाची बरीचशी देवालय नष्ट केली. पण या ठिकाणी महात्मे तिथे मोठमोठे मंदिर आहेत पण दुष्ट लोकांना ती आपले चट फोडून टाकले. मंदिर फोडले आपले काही कालांतराने. यावेळी येथे कोणी योगी नाही सत्पुरुष नाही सत्कर्म नाही कलियुगाने वनव्याने भस्मात करून टाकले. या कलियुगात खरं बोलणार नाही. जसं एखाद्या वनाला आग लागावा गवत असा डोके इतकलं आणि आग लागावा आणि त्या आगी सगळं भस्मसात व्हा तसं या कलियुगाना आपल्या संसारी लोकाला भस्मसात करून कलियुगात आणि बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले. देशवासी लोक बाहेर अन्न विकते. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत. ब्राह्मण पैसे घेऊन मंत्र सांगते. स्त्रिया सदाचारी झाल्या आहेत. स्त्रिया आपला धर्म सोडणार तर बाजूला पाय पडते. अशा तऱ्हेने दिवस पाहत पुरुष संसार करत मी हे भगवान परमात्मा कलियुगात फिरलो लोकांना आचार सोडलेला आहे. भगवान कृष्णाच्या अनेक लीला संपन्न झाल्या. यमुना तटावर जाऊन पोहोचलो आणि जाता गोकुळात गेलो आणि यमुनेच्या काठावर गेलो. मुनिवर ऐकते ते मी एक मोठा आश्चर्य पाहिले. हे भगवानदा नारद मुनी भगवंताला सांगलोय मी त्या गोकुळात गेलो त्या यमुनेच्या काठावर गेल्याच्या नंतर मी एक नवलच दिसलो मला काय झालं आणि मग मन नाराज झालं असं नारद मुनी सांगू लागले.
काय सांगले नारदा? काय सांगितलं? ऐक नारदा. नारद म्हणून सांगले, मुनिवरा ऐक, मी तिथे एक मोठं आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनानं बसलेली, नारद बसलेली, एक तारुण्यातली बाई, दोन मुलं म्हातारे झालेले झोपले होते मांडीवर. त्या दोन वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते, दोन मुलं तिचे. आणि तारुण्यातली बाई, ती बाई कोण, मुलं कोण ते ऐका. ते होते जोर जोरात धुकर टाकीत होते ते मूल मोठमोठ्यानं. हा असे तरुण स्त्री त्याची सेवा करता करता ती तरुण स्त्री त्याची पाय दाबीत होती. सेवा जागविण्याचा प्रयत्न जाणे त्यापुढे रडत होती. त्याला जागिण्याचा उठायचा प्रयत्न करत ती तरुण स्त्री आणि रडत होती. बरं का, ती तरुण स्त्री कोण होती, म्हातारे माणूस कोण होती ऐका. आपल्या लक्षात दश दिशांना शोधत होती. मग आपल्या याला कोणी उठन का, कोणी येईन का, दाई दिशांना पाहत होती. तिच्या चारी बाजूना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालत होत्या. काही बाया तिला पंख्याने वारा घालत होत्या, रडू नको. कोणी तिचं स्थान म्हणजे तिचं तिला समजून घालीत होते. हे दुर्लभ हे दृश्य पाहून कुतूहल जवळ गेलो. हे भगवंता, नारद म्हणून सांगलेले, आणि मला तिचं नवल वाटलं. मी त्या बाईजवळ गेलो. मला पाहून ती तरुण श्री उभा राहिली आणि व्याकुळतेने हात जोडलं आणि मला विचारू लागली, हे साधू पुरुषा, क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. महाराज तुम्ही थांबा आणि माझ्या मनाला जी चिंता लागलेली आहे हे चिंता तुम्ही निवारण करा. तुमच्या दर्शनानं संसारातले सगळे पाप जळून गेले, नाहीसे होतात. साधू संतांच्या दर्शनानं सगळं पाप नाहीसे होतं. मग माणसांना कोणाच्या पाय पडा. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान आणि पाया पडे जण एकमेका. कोणी दुष्टातला दुष्ट जरी पाय पडलं त्याच्या आपण तो आशीर्वादच देतो. आपला वैरी असून द्या, त्याच्या पाय पडा, त्याला आशीर्वादच देईल. घालण्याला प्रकार सांगतो. आता आपल्या तिकडे बाजूला जायला म्हणतात लेमठे. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं. पाय पडल्यानं काय फायदा आहे ते सांगा. युद्ध सुरू झालं. दुर्योधन भीष्माचार्याला म्हणे, तुम्ही सेनापती आहे, एक बी कोणी मारा ना, आणि तुम्ही कशाला त्या ठिकाणी भाकरी खायला आल्या का? सगळे कौरव मारले, पांडवातला एक मारा ना. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या निश्चित पांडव करी, एक पांडव शिल्लक होणार नाही. भीष्माचार्य होती, साधे नव्हती. ओ भीष्माचार्य जर उभे राहिले ना, युद्ध करा एवढी ताकद होती भीष्माचार्य, साधे नव्हते. अजन्म ब्रह्मचारी होते ते. प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञा खरी होणार होती. पाय पडल्याचा काय फायदा आहे तुम्हाला त्याच्याविषयी सांगायचं. आता भगवान परमात्माला चिंता वाटली. कृष्णाला, तू आता यांना प्रतिज्ञा केली, खोटी होणार नाही, काय करावा. म्हणून ते अर्जुनाच्या रावटीत गेले. अर्जुनाने 2-4 रगी अंगार घेतल्या आणि झोपला होता. कृष्ण भगवान परमात्मा अर्जुना, अरे भीष्माचार्यांना प्रतिज्ञा केली, उद्या निक्षेत्र पृथ्वी होणार आहे, आणि तू झोपला. जेव्हा म्हणे, मला काय फिकीर, तू असल्यावर मला काय फिकीर, तू असल्यावर मला फिकीर नाही. पुन्हा बदाडे घेतल्या आणि झोपला, रगी घेतल्या आणि झोपला. भगवान परमात्माला राहुलं नाही. भगवान परमात्मा द्रौपदीच्या रावटीत गेले आणि द्रौपदीला उठिलं. द्रौपदी देवाचा धावा करत होती की उद्या या बाबांना प्रतिज्ञा केली, खरी होणार आहे, मी विधवा होणार आहे. भगवान परमात्मा द्रौपदी बिशी गेले. द्रौपदीला म्हणे, चल काय प्रतिज्ञा आहे माहीत? म्हणे माहीत आहे. अर्जुन झोपलाय म्हणे, उद्या मरण आहे तरी झोपलाय. द्रौपदीला बरोबर नेलो. भगवान परमात्मानं खांद्यावर घेतलं आणि थोडो पाऊस पडत होता. द्रौपदीला त्या भीष्माचार्याच्या पूर्ण कुटीपिशी नेले, रावटीपिशी नेलेले. आणि द्रौपदीला सांगितलं, ते ध्यानास्थ बसले, ब्रह्ममुहूर्त आहे, 5चा मुहूर्त आहे. भीष्माचार्य ध्यानास्थ आहे, नामस्मरणात मग्न आहे, डोळे झाकून घेतलेले. द्रौपदीला सांगितलं, जाय ना असे बांगड्या वाजू. बांगड्या वाजल्याच्या नंतर द्रौपदी गेली. द्रौपदी चपला भगवान परमात्मा हृदयापी धरल्या. द्रौपदी गेली भीष्माचार्याच्या कुटीमध्ये, त्या रावटीमध्ये बांगड्या वाजल्या आणि त्याने त्याला अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद द्या. कोणी? भीष्माचार्य.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव दिल्याच्या नंतर द्रौपदीनं त्याला जागी केलं. महाराज या जन्मात कमावलं. तू म्हण तू कोण आहे? मी आज पांडवाची पत्नी म्हणे. हा तुला कोणी आणलं सांग? कोणी आणलं सांग? बाहेर आले भगवान पाहिलं देवाला. भीष्माचार्य म्हणले की आता तेव्हा संपलं माझं, संपलं म्हणले. पाय पडली द्रौपदींचा आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. या जन्मात एवढा वीर शूरवीर असताना रणांगणात पळलाय, मरण पत्कारलंय. कोणी भीष्माचार्यांना पण आपल्या बोलाला वचनाला डाग लागला नाही. तिला तिथं सौभाग्य ठेवलं. असं त्या ठिकाणी काय झालेले, अशा त्या महान पुरुषाच्या ठिकाणी ती रडू लागली. आणि तुमच्या दर्शनाने मला समाधान झालं. नारदा आपल्यावर बहुतेक माझे दुःख दूर शकेल की आता मला वाटतं आता तुमच्या शब्दानं आपलं दुःख निवारण होईल. दोन म्हातारे त्या ठिकाणी झोपलेले तारुण श्री त्या बोलू लागले. नारद म्हणे तू कोण आहे आधी सांग ना, तू कोण आहे? रडती काऊ? हे म्हातारे दोन कोण आहे? आणि ह्या बाजूला सगळे स्त्रिया तुला वारा घालतात, हे कोण आहे? तुझं दुःखाचं काय कारण आहे मला सांग. असं नारदाना त्या तारुणश्रीला विचारलं. त्यावेळेस तारुणश्री ती युवती म्हणले माझे नाव भक्ती आहे. काय होती ती? बाई नव्हती ती. म्हणली मग आपली भक्ती आहे. आणि हे दोन मूल आपले एक ज्ञान आणि वैराग्य. या कलियुगात ज्ञान आणि वैराग्य राहिले नाही. हे म्हातारे झाले. हे माझे दोन पुत्र आहेत. कलंगतीमुळे हे असे व्रत झाले. कलियुगमुळे म्हातारे झाले. या त्या बायात हे कोणी गंगा नद्या सर्व तीर्थ आहेत. आणि सगळे मग आपली सेवा करायला. हे तपस्वी आता लक्ष्मी माझी कथा ऐक. खरे तर माझी कथा सर्व तरी पण तू ऐकून आपण मला शांती प्रदान कर. तुला चट माहित आहे पण ऐक. अरे द्रविड देशात माझा जन्म झाला. आपला जन्म कुठे झाला? द्रविड कर्नाटक मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरातमध्ये मला वृद्धपाळ घेतलं. मला महाराष्ट्रात माझा मान झाला पण गुजरात मी म्हातारी झाली. परंतु आता वृंदावनात पुन्हा आले. नवजीवन मिळाले म्हणून उत्तम. परंतु झोपले दोघे पुत्र थकले भागले आहेत. त्याला सोडून दुसरीकडे जाऊ इच्छिते. यायला उठव. असे त्या मुलाला उठलं. त्याचं दुःख नाही झालं. आणि तिघे जण एकत्र आले आहेत तरी असे विपरीत का? आई वृद्ध व पुत्र तरुण असे. आई वृद्ध झाली, मुलं तरुण झाले, मग काय? नारद म्हणले साधी माझ्या हृदयाची ज्ञानदृष्टी तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करते. तुला दुःख करण्याचे कारण नाही. आता तुला दुःखाचं कारण नाही. मुनीवर नारदाना एका क्षणात जाणले की ते लक्षपूर ऐक. धरून कलियुग आल्याने आता सदाचार योग साधन तप सर्व लुप्त झाले. ऐक बाई, आता कलियुग आल्याने कलियुग सुरुवात झाले बरं का. 4000 वर्ष झाले कलियुग आले. अजून तर पुढे ले लागायचे. कलियुगात लेच होणार आहे. कलियुगातल्या पुढे ऐकले ना माणूस आताच घाबरत. ह्या कलियुगात लोक कसे होते? लोक लुटारू वृत्तीचे होते. लोक लोकांना लुटायचा प्रयत्न करते. राक्षसी वृत्ती बनले आहेत संसारात. चतुर्गुरु दुःखी आहेत. सगळे दुःखी या संसारात आहे. ज्ञानी कोणी राहणार नाही. ही पृथ्वी प्रति शेषाला भारूप होऊ लागली आहे. खाली शेषाना पृथ्वी डोक्यात घेतलेली. त्या पृथ्वीचा पापाचा भार शेषाला सहन होईना. नाही आता तुझ्या पुत्राचे पुत्राचं तुझे दर्शन कोणास होत नाही. विषय अंध झाले जेव्हा कडून विषय करण्याची होती. आता तुपला आणि तुपल्या पुत्राचं दर्शन आता कोणाला होणार नाही. काहून? विषयाने अंध झाले. परंतु त्या दोन पुत्राचे ते कोणी चालते नाही म्हणून तू व्रत झाले होते. आता किंचित आत्मसुप्रा झाले झाल्यासारखे वाटत आहे. भक्ती म्हणाले राजा परीक्षेने या पापी कलियुगात आश्रय का दिला? भक्ती म्हणली परीक्षेतील राजाना या कलियुगाला आश्रय का द्याला? तसं थोडी झलक दाखवा. परीक्षित राजाचा धर्मराजा कृष्ण भगवान परमात्मा परीक्षित राजाचे राजे येणार कलियुगाचं. भगवान परमात्माला धर्मराजाला भगवान परमात्माने ऐकू आता कलियुग कसं येणार तुला झलक दाखतो म्हणजे झलक दाखतो.
कलियुगात एका ब्राह्मणाला एका माणसाला 4 एकर रान दिलं होतं. दिलं आणि त्याचा आऊत मोगळा हाणला, त्याला धन सापडलं. सत्ययुग चालू होतं बरं का. त्यावेळेस ते म्हणला, तो मला वावर दिलं, धन दिलं नाही. इतके खरं बोलतात लोक. त्यावेळेस कली झाडाला बांधला होता. कली जसा झाडा मोकळा केला, जसा ढिला सोडा, ते ब्राह्मण म्हणे म्हटलं वावर बिन, म्हटलं धन बी, म्हटलं इतकं खोटं बोलते कली. आधारमान वागणारे ब्राह्मण केवळ धन धान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन करू लागले आहेत. त्यामुळे कधी सार निघून गेले आहे. ज्याचे चित्त नेहमी काम क्रोध अति लोभ व्याकुळते कलातेमुळे निघून गेले आहे. लोभ नाही विद्वान स्थिती पशुप्रमाणे स्त्रीशी संतती निर्मती हेतूने रमान होतात आणि मुक्ती मिळण्याच्या त्याला दुर्लक्ष करतात. म्हणून त्या ठिकाणी ह्या कलियुगात कोणाला समाधान होणार नाही. नारदा कौरवाच्या अत्याचारावर ज्याने द्रौपदी रक्षण केले होते, गोप सुंदर ज्यांनी पालन केले, कृष्ण कोठे गेले नाही. इथंच हे कृष्ण भगवान परमात्मा सत्य त्रेता आणि द्वापार 3 युगात ज्ञान आणि वैराग्य मुक्तीचे साधने होती. आपले किती युग झाले? 4 युग. त्रेतायुगात सत्ययुगात, त्रेतायुगात आणि द्वापार आणि कलियुग यांना भक्ती केल्याची देव भेटायचा. एकदा तू हात जोडून विचारले होते की मी काय करतो, कृष्ण माझ्या भक्तपोषण आज्ञा केली. तू भक्ती ज्ञान वैराग्याच्या पुढे आलीस आणि सगळं द्वापार युगात मोठा आनंदाने राहिली. मुक्ती कलियुगात नास्तिकेच्या रोगाने त्रस्त होऊन क्षीण होऊ लागली. तू सन्मान करता मुक्ती येते, परत जाते, परंतु ज्ञान वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळ ठेवले आहेस. कलियुगात अपेक्षा झाले हे तुझे पुत्र निश्चित आणि झाले, परंतु चिंता करू नकोस, नवजीवन प्राप्त देण्याचा उपाय शोधून काढू. कलियुगाचे जे भाविक भक्त मार्ग लागतील ते पापी असल्याचे निर्णयपणे कृष्ण धामाला राखतील. कलियुगात ज्यांना नामस्मरण केलं ते कृष्ण लोकाला जाते. नारदा आणि त्याने ते हाताने हालून जागे करू लागला. कानाजवळ तोंडने जोराने ओढून म्हणला, हे ज्ञाना उठ लवकर जागा हो, वैराग्य उठ लवकर जागा हो. वेद वारंवार गीता पाठ करू लागले, पण आळसाने दोघे जांभाई देत राहिले. दोघं ज्ञान आणि वैरागी उठले नाही. रंगासारखे उघडून पाहू शकले नाही. त्याचे बहुतेक केस बगळ्याच्या रंगासारखे पांढरे समुद्र होते. त्याचे सर्व पांढरेके झाले होते, म्हातारे झाले होते. यांची झोप अधिक त्यापेक्षा अधिक कशी दूर होईल, याची काळजी दूर कशी होईल, असं नारद म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करू लागले. आकाशवाणी त्याची सर्वांना स्पष्ट ऐकली. त्यामुळे नारदाला मोठे आश्चर्य वाटले. म्हणून लागले तर यालाच कळत नाही. आकाशवाणी झाली, संत कोठे भेटतील, कोणते साधन सांगतील. आता आकाशवाणीने काय सांगितलं, आता मला काय केले पाहिजे, आकाशवाणीने काय सांगितलं हे मला सांगितलं पाहिजे, असं नारदाला म्हणाले. भक्ती ज्ञान याचा कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल, कोण्या मार्ग सर्वांनाचे याचीच कोणत्या प्रयत्नाने प्रेम प्रतिष्ठा होऊ शकेल. सगळ्यांना भक्ती आणि ज्ञान वैराग्य सगळ्या मार्गाने मिळू शकतं. देव आपण चिंता करू नका, मन पण ठेवा, त्यावर साधा सोपा उपाय पहिल्या विधान सांगतो. नारद मुनीने आपण धन्य आहात. आपण भक्तीचे प्रयत्न करत आहात की काही अर्थाची गोष्ट भक्ती पण कार्य सदैव होय. संसारात मुनी अनेक मार्ग केले, सर्व कष्टात स्वर्ग प्राप्ती करून देणारे सगळे या कलियुगात कलियुगी उद्धार हरीच्या नामी प्रत त्रेत द्वापार तपश्चर्या करणं होती. पण कलियुगात नुसतं नामस्मरण केलं, भागवत नावाचा ग्रंथ सर्वांनी केला तरी पापातून मुक्त होतो. आपल्याला आकाशवाणी ज्या संकेत केले आहे, तुम्हाला आपण प्रसन्न निश्चित होऊ नका. या शब्द ऐकून भक्ती ज्ञान वैराग्याना मोठी शक्ती प्राप्त होणे. त्यामुळे ज्ञान वैराग्य कष्ट नाहीसे होतील. भक्तीला आनंद मिळाला, भक्तीला आनंद झालेला आहे. श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदेच्या संसार स्वादातून प्रगट झाली आहे, पण ती स्वतंत्र फलरूप असल्याने वेद उत्तम ठरले. ज्याप्रमाणे झाडातील रस बुंद्यापासून
फांदीच्या शेंड्यावर असला तरी त्याचा स्वाद घेता येत नाही. तसं भगवंताची भागवताची कथा वेद निषेधे साऱ्या प्रगट झाली आहे सगळ्या ठिकाणी. जसं काही दृष्टांत दिला, झाडाच्या रस पाण्यातून बुडातून रस घेतोय, फांदीतून जातोय, शेंड्यात जातो, पण स्वाद घेता येतो का? फळातूनच घेता येतो. तसं आपल्याला नामस्मरण हे स्वाद आहे. दुधामध्ये तूप असते परंतु त्याला स्वाद घेता येत नाही. दृष्टांत द्यायला, दुधामध्ये तूप आहे